मंडळी, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात राज्य सरकारने निर्णय घेतला. परंतु आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे, शेतकऱ्यांची कर्जमाफी कोणत्या तारखेपर्यंत केली जाणार. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जात असताना 2 टप्प्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार. आता हे 2 टप्पे कशा पद्धतीने असणार, तारीख कोणती असणार, याचीच माहिती घेणारा हा व्हिडिओ. नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. म्हणजे ज्या आर्थिक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात राज्य सरकारने निर्णय घेतला, 2 लाख रुपयाची कर्जमाफी देऊ असं देखील बोलण्यात आलं. ज्या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं कर्ज रेग्युलर भरले जाते, अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान देऊ असं सुद्धा सांगण्यात आलं आणि त्याचीच प्रक्रिया ही 30 जून पर्यंत केली जाईल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आणि आज आहे 30 जून नसून आता शेतकऱ्यांची कर्जमाफी 5 जुलैपर्यंत केली जाईल असे देखील बोलण्यात जात आहे आणि ही तारीख सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे. आता 5 जुलै नंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या जे काही याद्या असेल ते शेतकऱ्यांना दिल्या जातील आणि त्यासाठी कृषी विभाग असेल, त्यानंतर बँकेचे प्रतिनिधी असतील आणि त्यानंतर जे काही वेबसाईट असेल, या वेबसाईटच्या संदर्भात राज्य सरकार निर्णय घेणार आहे. वेबसाईट लॉन्च केल्यानंतर 5 जुलै नंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या याद्या प्रकाशित केल्या जातील असं सुद्धा बोललं जात आहे. आता जे काही याद्या असतील त्या 2 टप्प्यात दिल्या जातील. पहिल्या म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड आहे, फार्मर आयडी आहे, अशा शेतकऱ्यांची एक यादीचा टप्पा घेतला जाईल. म्हणजेच त्या शेतकऱ्यांचं एका सोयीनं त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची जी काही प्रक्रिया असेल ती केली जाईल. आता ज्या शेतकऱ्यांकडे आधार कार्ड नाही किंवा फार्मर आयडी आतापर्यंत काढली नाही, अशा शेतकऱ्यांचा परत एकदा एक नवीन यादीचा टप्पा केला जाईल आणि त्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल असं देखील सांगितल्या जात आहे. आता ही शेतकऱ्यांची कर्जमाफी 2 लाख रुपयांपर्यंत केली जाईल असं सुद्धा बोलण्यात आलं होतं आणि त्याचीच प्रक्रिया आता 5 जुलै नंतर सुरू केली जाईल. म्हणजेच काय तर 5 जुलै नंतर पहिली यादी प्रकाशित केली जाईल. त्या यादीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल. ज्या शेतकऱ्यांनी बँकेचं कर्ज रेग्युलर भरलं, अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं अनुदान सुद्धा जाहीर करण्यात आलं होतं आणि त्याप्रमाणे शेतकऱ्यांना जे काही 50,000 रुपयाचं अनुदान असेल ते सुद्धा दिलं जाईल. आता जी काही प्रक्रिया असेल ही 5 जुलै नंतर केली जाईल. परंतु यामध्ये कोणत्याही प्रकारचा जर GR मध्ये बदल नाही झाला तरी 5 तारखेनंतर प्रक्रिया सुरू केली जाईल आणि जर प्रक्रियामध्ये काही बदल केला किंवा GR मध्ये काही बदल केला तर निश्चितच ही तारीख पुढे जाऊ शकते. पुढच्या महिन्यात किंवा या 7 जुलैच्या नंतर पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जाऊ शकतात अशी देखील माहिती आता समोर येताना दिसत आहे. नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच शेती संबंधित आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळतील. जय शिवराय.